मराठवाड्याचा झाला, मराठवाड्याला न्याय मिळाला 70-30%. आज आपले जे वैद्यकीय शिक्षणातले विद्यार्थी आहेत ते शेकडोनं नीट मध्ये उत्तीर्ण होतात आणि अनेक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांना प्रवेश मिळतो. त्या प्रवेशाला बंधनं होती, त्या प्रवेशाला सीमा होत्या. त्याचं सीमोल्लंघन आपण केलं. आणि तुमच्यामुळं मला आठवतंय की आमचे अनेक प्राध्यापक, प्राचार्य मला भेटत असत. मला हे अनेक वेळा तरी सांगितलं, आणि याला इतर विभागांचा विरोध होता. आणि म्हणून मी म्हटलं तर ही आपल्याला संधी मिळालेली, या संधी सोडायची नाही आणि इतर विभागांच्या नेत्यांना कळेपर्यंत आम्ही हा निर्णय केला, तो जाहीर केला आणि इतिहासामध्ये त्याची नोंद होईल. असा चिरकाळ त्याचा परिणाम राहील. पिढ्यान पिढ्या आता ही जी मुलं आपली वैद्यकीय शिक्षणासाठी जातात, डॉक्टर, इंजिनियर, 89 पासून त्या अन्यायापासून दूर मराठवाड्याला करण्याचा प्रयत्न आपण केला, त्याला यशस्वी झालो. या लातूरमध्ये सारथीचं उपकेंद्र जे अगदी याच रस्त्यावर पुढे होत आहे, संकुल तिथं उभं राहत आहे. सारथीचं शेकडो कोटी रुपये त्याच्यावर खर्च होणार आहे. मुलांसाठी हॉस्टेल, मुलींसाठी हॉस्टेल, लायब्ररी, रीडिंग रूम, ऑडिटोरियम, स्टडी सेंटर. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तिथं मुला मुलींसाठी 100 खाटांचे हॉस्टेल बिल्डिंग्स, एक नवी 150 खाटाची ओपीडी बिल्डिंग, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल पटेल चौकामध्ये. या सगळ्या व्यवस्था त्या काळामध्ये आपण उभ्या करू शकतो. रस्त्यांसाठी तर निधी आलाच, पाणी पुरवठ्याच्या योजनांसाठी निधी आला, मलनिसरण योजनेसाठी निधी आला. त्याचं काम पहिल्या टप्प्याचं पूर्ण होत आहे. दुसऱ्या टप्प्याचाही मंजुरी आता येते आहे. आणि विरोधक विचारतायत अमित देशमुख याने काय केलं. आपल्याकडे रेल्वे नव्हती. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी रोजगार हमी योजनेतून रेल्वेचं काम पूर्ण केलं. रेल्वे सुरू झाली. आपली रेल्वे नांदेडला जाणार होती. मला आठवत आहे मल्लिकार्जुन खरगे रेल्वे मंत्री होते आणि मी इथून त्यांना भेटायला गेलो होतो दिल्लीला. आणि त्यांना आम्ही असं सांगितलं होतं की लातूरची ही एकमेव रेल्वे आहे की आपल्याला नांदेडला नेता येणार नाही. आंदोलन झालं होतं. आपण रेल्वेच्या इंजिनवर उभे होतो. म्हणजे आम्ही सगळं फक्त काय अमिताभ बच्चन धर्मेंद्रच रेल्वेवर उभे राहतात असं नाही, आम्ही सुद्धा उभे. तर ते आंदोलन केलं आम्ही, रेल्वे पुढे जाऊ देणार नाही म्हणून वगैरे, पण सगळेच होते. आणि दिल्लीला गेलो, मंत्र्यांना सांगितलं, आग्रह केला, विनंती केली. त्यांना आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण करून दिली की त्यांनी हे केलेलं आहे. पण त्यांनी ते ऐकलं, ते थांबले. आणि नंतर जेव्हा ती बिदरला गेली, आता बिदर पर्यंत जाते 3 दिवसाला, त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आपल्याला हे जाळं अजून याचा विस्तार करायचा आहे.
नव्या रेल्वे आम्ही सुरू करणार आहोत आणि म्हणून आता लातूर पुणे इंटरसिटी सुरू झाली. लातूरहून नागपूरला, कोल्हापूरला, हैदराबादला, सिकंदराबादला, यशवंत नगरला, आणखी कुठे कुठे रेल्वे आता या सुरू झालेल्या आहेत. आणि या रेल्वेचं जाळं अधिक सक्षम करण्यासाठी आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे सुद्धा निवडून आल्यापासून ते आता दिल्लीमध्ये प्रयत्न करतायत हे देखील मला आपल्याला सांगायचं. आम्ही त्यांना आता अशी विनंती केलेली आहे की वंदे भारत हे आता मुंबई लातूर, मुंबई हैदराबाद, मुंबई बँगलोर कशीही सुरू करा, वंदे भारत ही रेल्वे लातूरला सुरू झाली पाहिजे ही आम्ही मागणी म्हणजे सुधाकर श्रंगारे होते खासदार त्यावेळेला त्यांनाही केली होती आणि ती नाही झाली. पण आता कदाचित डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या कार्यकाळामध्ये लातूरला वंदे भारत सुरू होईल हा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करावा असा वाटतो. माणसं काम करणारी पाहिजे. मी सहज एके दिवशी यांना फोन लावला, याच निवडणुकीची लगबग सुरू होती, हे मुंबईला होते. कुठं आहात? मुंबईला कुठे आहात? ते म्हणाले मी रेल्वेच्या ऑफिसमध्ये आहे. म्हणजे रेल्वे तो जो झोनल हेड आहे त्याच्याच समोर ते बसले होते. ते म्हणाले बोला, तुम्ही बोला म्हणाले. त्यांना आम्ही विनंती केली, वंदे भारतची विनंती केली, आणखी काही रेल्वे आपल्याला सुरू करता येतील का याची विनंती केली. हे सांगण्याचं तात्पर्य हे काय की आपले खासदार निवडून आले आणि ते कामाला लागले. खरं म्हणजे आम्ही त्यांना असं सांगत असतो की थोडस जनतेपर्यंत आपल्या कार्याची माहिती पोचली पाहिजे. सामाजिक माध्यम असेल आणि ते कळालं पाहिजे. आणि ते अनेक मंत्रालयामध्ये आता नितीन गडकरींना ते भेटले. लातूर, येडशी, बार्शी, टेंभुर्णी या रस्त्यासाठी. आणि आता आमचा हा आग्रह आहे मराठवाड्यातलं हे जे काही रस्त्याचं जाळं आहे त्याचा आणखी विस्तार झाला पाहिजे. आता लातूर, मुंबई, हैदराबाद हा जो काही रस्ता आहे आणि मग आपल्याला तो आपण तुळजापूर, सोलापूर, तुळजापूर लातूरला येतो, तो 4 पदरीच आहे. एवढी वाहतूक तिथं वाढली आहे की तो आम्ही त्यांना अशी विनंती करतोय की तो आता खरं म्हणजे 10 आणि 12 पदरी पाहिजे असा तो रस्ता पाहिजे. कारण वाहतूक खूप वाढत चाललेली आहे. विमानसेवा इथं सुरू झाली पाहिजे. आता विमानसेवा सुरू झाली पाहिजे तुम्हाला असं वाटेल की मलाच विमानात बसून जायचंय म्हणून सुरू करायची असतं ना असं. म्हणजे माझ्यावर एवढं प्रेम आहे काहींच की आम्ही असं काही कल्पना नाही काय ह्यांनाच जायचंय बसून. तुम्हाला सांगितलं पाहिजे की विमानतळ, विमानसेवा का पाहिजे. उद्योग जर वाढायचे असतील तर एखादा कोणी आंतरराष्ट्रीय शहरातून सुद्धा उद्योजक आला, त्याला त्याच्या कारखान्यावर जर जायचं असेल तर तो काही रेल्वेने येणार नाही. तो कुठूनही समजा न्यूयॉर्कहून आला, मुंबईला येईल, मुंबईहून आला लातूरला येईल, काम करेल, परत निघून जाईल. दिल्लीहून कोणाला यायचं असेल तो मुंबईला येईल विमानाने, मुंबईहून लातूरला येईल, काम बघेल, परत निघून जाईल. नाही मग लातूरची जर प्रगती करायची असेल तर दळणवळण रेल्वे झाली, लातूर प्रगत झालं. उद्या विमानसेवा सुरू होईल, लातूर आणखी प्रगत होईल. हा दृष्टिकोन आहे. आणि फक्त काही माणसाने प्रवास करावा विमानाने तर ते तर आवश्यक आहेच, पण आपला शेतीमाल हा जर आपल्याला देशभरामध्ये आणि देशाच्या बाहेर पाठवायचा असेल तर त्याला सुद्धा इथं एअर कार्गो हब आपल्याला करता येईल. कारण आपल्या भागामध्ये
हे पाणीचे बरं का, तुम्हाला काहीतरी वेगळं वाटायचं नाही. मी ते 2-2 घोट घेतोय. तर या विमान प्रवास तुम्हाला तिरुपतीला जाता येईल, तुम्हाला पुण्याला जाता येईल, तुम्हाला शिर्डीला जाता येईल, तुम्हाला अजमेरला जाता येईल, तुम्हाला दिल्लीला जाता येईल, जयपूरला जाता येईल. आणि फक्त लातूरच्या लोकांना नाही, धाराशिवच्या लोकांना जाता येईल, सोलापूरच्या लोकांना जाता येईल, बीडच्या लोकांना जाता येईल, परभणीच्या या भागातल्या. कारण परभणी, हिंगोली आणखी विकसित व्हायचे, तिथं कुठे एअरपोर्ट आहे? आपल्याकडे एअरपोर्ट आहे. या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. आणि आम्ही आता नागरी उड्डाण मंत्र्यांशी आम्ही चर्चा केलेली आहे. ते त्यात लक्ष घालताय. थोडीशी काही राज्य सरकारकडनं त्याला मदत हवी, ती सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. राज्य सरकारला आम्ही अनेकदा पत्र लिहिले, विनंत्या केल्या, विधिमंडळामध्ये आम्ही मुद्दे मांडले. राज्य सरकारचं दुर्दैवानं अशा कामांकडे लक्ष नाही. म्हणजे सामान्य माणसाला जिथं मदत होईल अशा कामांकडे राज्य सरकारला लक्ष देण्याचा त्यांचा कल हा कमी राहिलेला आहे गेल्या 2.5 वर्षामध्ये. आणि म्हणून आपल्याला हा बदल घडवायचा आहे. औद्योगिक वसाहत आणखी आपल्याला एखादी नवी कुठं उभं करता येते का, त्याचं काम आपल्याला करायचं. लातूर शहरामध्ये जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्याला नव्याने आपल्याला कसा आकार देता येईल याकडे आपल्याला आता लक्ष द्यायचं. पाणी पुरवठा आम्हाला अधिक सक्षम कसा करता येईल, स्वच्छता आपल्याला अधिक सक्षम कशी करता येईल. आता स्वच्छतेचं मी तुम्हाला सांगतो, प्रशासक होता 2.5 वर्ष, त्या स्वच्छताच्या कामाकडे लक्षच नाही. कचऱ्याचे ढीग तसेच पडलेले आहेत, कचरा उचललाच जात नाही, नाले सफाई वेळेवर होत नाही, कारण सरकारने निवडणुकाच घेतल्या नाही. 2.5 वर्ष किंवा आता 3 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या नगरसेवकाला काही सांगताच येत. आणि आमचे नगरसेवक सुद्धा त्यांनाही तसं सार्वजनिक जीवनामध्ये ते आहेत. रोज उठून काहीतरी प्रश्न मार्गी लावणं हे त्यांचं काम राहिलेलं आहे. आणि अचानक त्यांना दादच कोणी देत नाही त्या महापालिकेमध्ये, कामं कशी होणार? काँग्रेसच्या काळामध्ये स्वच्छतेचा देशातला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार लातूरनं पटकावला होता. आणि त्यानंतर ही सगळी व्यवस्था ढिसाळ झाली. आता कुठेतरी कचरा व्यवस्थापनाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली, कंत्राटदार नेमला. तुम्हाला माहित असायचं काही कारण नाही, कारण आपण आपल्या रोजमर्राच्या जीवनामध्ये व्यस्त असतो. पण ही कचऱ्याची निविदा काय झालं, कुठपर्यंत आली? जिल्हा कोर्टात अडकली होती बराच काळ, त्यानंतर हायकोर्टात अडकली होती. आणि लातूर आहे तेवढ्यावरच कसं आपण स्वस्थ बसू. ही निविदा पुन्हा सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टात. आणि मला प्रश्न काय पडलाय की आमच्या लातूरमध्ये कचऱ्याचे ढीग वाढायला लागलेत, कोणी कचरा उचलत नाहीये, तो वाहून बाहेर नेत नाही. मी पाहतोय की या सगळ्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग आहेत. महापालिकेची अवस्था ही बिकट आहे. आणि जोपर्यंत कंत्राटदार त्या क्षेत्रातला आपल्याला मिळत नाही, कचऱ्यामध्ये देखील इथं राजकारण सुरू झालं. आणि म्हणून त्याच्या मागे आम्ही होतो. सुप्रीम कोर्टातनं वकील तिथं हजर करून ते निर्णय सुप्रीम कोर्टातनं पारित करून घेतला. आणि आता त्याला काम करायला सूचना मिळालेल्या आहेत, त्याला काय कार्यादेश मिळालेले आहेत. आणि आता ते काम सुरू झाले. आता कुठं थोडासा तो कचरा उचलण्यास सुरुवात झालेली आहे. आणि मला खात्री आहे की दिवाळीपर्यंत
80% कचरा हा शहराबाहेर जाईल असा मला स्वतःला विश्वास आहे. या कामांमध्ये व्यत्यय येऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था. आज दुर्दैवानं लातूरमध्ये अनेक अनिष्ट प्रकार होत आहेत. कोण आहे याला जबाबदार? सरकार कोणाचं आहे? अधिकारी कोणाचे आहेत? कोणी नेमलेत अधिकारी, कोणी आणलेत अधिकारी? पण अधिकाऱ्यालाही आम्ही दोष देत नाही, कारण सरकारमध्ये आणि अधिकाऱ्यामध्ये जो दलाल आहे त्या दलालाने ही भानगड केली आणि इथं त्याचा सुळसुळाट लातूरमध्येच नाही, महाराष्ट्रामध्ये दलालांचा सुळसुळाट झालेला आहे आणि म्हणून सामान्य माणसाची पिळवणूक व्हायला लागली. असं कधी आदरणीय विलासराव देशमुखांच्या काळात नव्हतं, असं कधी आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या काळात नव्हतं, असं कधी दिलीपराव देशमुख साहेबांच्या काळात. एक धाक होता. आज हत्यारं काय मिळतात कोणाच्या हातामध्ये, घरामध्ये, गाडीमध्ये? कुठून येतात ती हत्यारं? पुण्यामध्ये कोयता गँग वगैरे, मुंबईमध्ये डोंबिवलीला, कल्याणला, आपण लातूरमध्ये सुद्धा कोयता गँग. हे जे काही वातावरण लातूरचं बिघडतं याला कोण जबाबदार आहे? विरोधक आमच्यावर टीका करतात, पण तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही याची उत्तर द्या. कायदा आणि सुव्यवस्था का ढासळलेला आहे? कुणाचं लक्ष आहे? हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. हे मुद्दे उपस्थित होतात, आपण 2 दिवस चर्चा करतो, विसरून जातो. या